नमस्कार मित्रांनो, एस टेक मराठी चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2 हप्ते आणि PM किसान सन्मान निधी योजनेचा 1 हप्ता एकाच दिवशी बँक खात्यात जमा होणार आहेत। मित्रांनो, त्या बाबतीत एक न्यूज आलेली आहे, आपण ती पाहून घेऊयात। मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता, PM किसानचा 16वा हप्ता बुधवारी मिळणार। पंतप्रधानांच्या हस्ते यवतमाळ येथे वितरण, दुसऱ्या तिसऱ्या हप्त्याचे वितरण होणार। मित्रांनो, आपण ही न्यूज डिटेलमध्ये पाहूया। केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांना PM किसान योजनेतून 4 महिन्यातून एकदा प्रत्येकी 2000 रुपयाची अर्थात वार्षिक 6000ची मदत करण्यात येते। त्यानुसार या योजनेचा 16वा हप्ता राज्यातील 87,96,000 शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ जिल्ह्यातील भारी गावातून बुधवारी दिनांक 28 रोजी हा हप्ता दिला जाणार आहे। मित्रांनो, या हप्त्याच्या माध्यमातून 1943 कोटी 46 लाख रुपयांची मदत शेतकऱ्यांना केली जाणार आहे। राज्याच्या नमो किसान योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे सुमारे 3800 कोटीचे ही यावेळी वितरण होणार आहे। मित्रांनो बघा, शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरता केंद्र सरकारतर्फे फेब्रुवारी 2019 पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवली जात आहे। निकषानुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास पती पत्नी व त्याची 18 वर्षाखालील अपत्य 2000 रुपये प्रति हप्ता याप्रमाणे 3 समान हप्त्यात वार्षिक 6000 रुपये त्यांच्या आधार व DBT संलग्न सक्रिय बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे। मित्रांनो, योजनेअंतर्गत आतापर्यंत 1,13,60,000 शेतकरी कुटुंबांना एकूण 15 हप्त्यामध्ये 27,638 कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे। मित्रांनो, इथे पहा, या योजनेचा डिसेंबर ते मार्च या कालावधीतील 16वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी दिनांक 28 यवतमाळ जिल्ह्यातील भारी येथील समारंभात वितरित होणार आहे। तसेच राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा व तिसऱ्या हप्त्याचा एकत्रित लाभही पंतप्रधानांच्या हस्ते वितरित होणार आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।